एक साइडला असेल बेलापूर संघ तर एका साइडला असेल नागाव संघ। बऱ्याच लांबून आलेला हा संघ आहे नागाव संघ इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय। तर प्रेक्षकांची मांदियाळी सुद्धा आपल्याला मात्र भरपूर प्रमाणात प्रेक्षक इथे मात्र या मॅचचा आनंद घेण्यासाठी आणि आजच्या दिवसाचा आनंद घेण्यासाठी इथे मात्र आलेले आहेत। तर सर्व प्रेक्षकांचं मी अमित भोपी स्वागत करतो। तसेच आपल्या समोर कक्षामध्ये आपले पाहुणे अतिथी वर्ग आयोजक इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात। आपले ज्येष्ठ अनंताजी भोपी तसेच शिरडोन ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच प्रमोदजी कन्नेकर असतील, कीर्ती वॉटर सप्लाय आमच्या संतोषजी पवार असतील, तसेच गणेश म्हात्रेजी असतील, अजय भोपीजी, अलंकार भोपी आणि बंटी भोपी आणि आमचे सुबोध वाकडीकर इथे मात्र आपल्याला समोर कक्षामध्ये पाहायला मिळत आहेत। तर घेऊन चलतो मैदानाकडे जिथे सामना आपल्याला पाहायला मिळतोय। एक साइडला अर्णव 11 नागाव संघ आणि एका साइडला आपण बघतोय प्रियदर्शनी बेलापूर संघ। तर नाणेफेक जिंकले इथे मात्र प्रियदर्शनी बेलापूर संघाने आणि आमंत्रित केले फलंदाजीसाठी नागाव संघाला। दोन सलामीर पण मैदानात बघतोय नागाव संघाकडून रोहित पाटील आणि राकेश पाटील अशी जोडी मैदानात दाखल होतीये। तर 4 षटकांचा सामना आहे। पहिल्या सामन्यात आपण बघितलं चिरले संघाने बाजी मारली आहे दुसऱ्या फेरीत। आजच्या दिवसातील हा दुसरा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। चला सामना चालू करायचा आहे। 4 षटकांचा सामना 24 चेंडूंचा सामना दोन्ही बलाढ्य संघ। नागाव संघ बघतो आपण बलेच रामून आलेला हा संघ आहे। कशा प्रकारे त्यांचा खेळ पाहायला मिळेल इथे मात्र या ऐतिहासिक शिरोडच्या मैदानावर। कर्नालच्या कुशीत बसलेलं हे गाव आपल्याला इथे मात्र ही रजनी आयोजकांकडून पाहायला मिळते। सुंदर आयोजन लेखजोखचं आयोजन इथे मात्र पाहायला मिळत आहे। आजचा शेवटचा दिवस केला होता अट्टहास शेवट गोडवा आणि आजचा हा शेवटचा दिवस। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण बघतो बेलापूर संघाकडून विनायक झेंडे हा गोलंदाज यास पंचांचा इशारा होतोय। सामना चालू होतोय। विनायक झेंडे इथे गोलंदाजी मार्कवर तयार। समोर रोहित पाटील फलंदाज। फुलटॉस पैसा चेंडू आहे पडून झोपून मारलेला चेंडू आहे परंतु चेंडू जाईल सीमा रेखा पार। पहिल्या चेंडू येतोय पहिल्या चेंडूवर उणिवा स्पष्ट केल्यात। षटकार आणि खातं गोलतोय अकाउंट ओपन करतोय गोलंदाज रोहित पाटील। पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका मारण्याचा प्रयत्न होता मानस होता आणि तो इथे मात्र असफल ठरतोय। अपील केली जाते पंचाकडे दाद मागली जाते परंतु पहिल्या चेंडूवर षटकार दुसरा चेंडू निर्धाव फेकतोय। गोलंदाज कमबॅक करतोय। पुन्हा एकदा डोपा टेकून मारण्याचा प्रयत्न होता प्रयत्न असफल होतोय इथे मात्र थोडस चेंडू खेळ संपलाय। चांगला कमबॅक पहिल्या चेंडूवर जरी षटकार खेचला असता तदनंतर मात्र काही गोलंदाजी पाहायला मिळाली गोलंदाज विनायक याची आणि चांगलं कमबॅक करतोय आपल्या संघासाठी। 2 निर्धाव चेंडू फेकतोय। अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते। पुढचा चेंडू अपयश तुम्हाला एका चेंडूवर येईल परंतु
नंतर कमबॅक करणं गरजेचं असेल ते कमबॅक इथे मात्र करतोय. यस, पंच वळतायत आमच्याकडे, हा अवांतर चेंडू घोषित करतायत. आता मात्र थोडी लाईन आणि लेंथ बिघडतीये गोलंदाज विनायक याची. धावसंख्या 1 वधारतीये. धावसंख्या जाईल 7च्या घरात. पहिलं षटक प्रतिपत्र असताना नागाव संघ, अर्णव 11 नागाव संघ बऱ्याच दुरून आलेला हा सामना चालू असताना कोणीही गाडी मैदानात न्यायची नाही विनंती करतो प्रेक्षकांना. स्लॉकशिप इथे मात्र पाहायला मिळते आणि चेंडू जाईल सीमा कापार. आणखी एक चौकार येतोय. फलंदाज रोहित याच्या बॅट मधून डीजे. आणखी 4 धावा पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जाईल 11 धावा धावफलकावर. सुरेख फलंदाजी पाहायला मिळतीये. त्याच दिशेने ते मात्र फटके खेचतोय फलंदाज रोहित पाटील नामक फलंदाज नागाव संघाकडून आपण बघतोय. एक चौकार आणि एक षटकाच्या साह्याने मैदानात उपस्थित आहे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार आहे. शिरडोन एंड कडून इथे मात्र आपण बघतोय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बजात चेंडू होता. लॉंग ऑन मध्ये चेंडू जाईल सीमा रेखा पार. 1 बाउन्स ओव्हर द रो. 4 धावा. डीजे यांना विनंती करतोय की छत्रपती शिवाजी महाराज यांचे गाणे वाजवायचे तर पुन्हा काय फटका आहे. लाजवाब फटका इथे मात्र पाहायला मिळाला. पडून झोपून मारतो परंतु चेंडू जाईल सीमा रेखा पर. आणखी षटकार येतोय. 6 धावा. डीजे मनोज आपण बघितलं एक चेंडू खेळताना त्याला दुखापत झाली परंतु तशाच प्रकारचे पटके इथे मात्र खेळतोय. म्हणजे दाखवून देतोय अपयश आलं तरी चालेल परंतु मी माझं जे खेळ आहे माझा जो क्रिकेट आहे तो मी सोडणार नाहीये. आणि 22 धावा तब्बल 21 धावा धावफलकावर आपण बघतोय. षटक क्रमांक पहिलं संपलं. 21 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. नागाव संघ एक चांगल्या परिस्थितीत तिथे मात्र वाटचाल करतोय. 21 धावा तब्बल लागल्या जात आहेत. विनायक झेंडे मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठेतरी अवघड असफल ठरतोय आणि 21 धावा देऊन इथून मात्र बसलाय. षटक क्रमांक दुसरा घेऊन येतोय गोलंदाज स्वप्नील ठाकूर बेलापूर संघाकडून. कमबॅक करावा लागेल बेलापूर संघाला. गोलंदाज स्वप्नीलला इथे मात्र कमबॅक करावा लागेल आपल्या संघासाठी. पहिल्या षटकामध्ये आपण बघितल्या विनायक याच्या 21 धावा आल्यात. सुरेख फटकेबाजी पाहायला मिळाली रोहित पाटील याच्या बॅट मधून. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू कर्णाला एंड कडून. माननीय अतिथी स्वस्तिकजी जले यांचे इथे आगमन झालंय. आम्ही याच्या दिवसात त्यांचं स्वागत करतो. आता मात्र निर्धाव चेंडू सांगता होती. या पहिला चेंडू येतोय डॉट स्वप्नील याचा. फलंदाज आपण बघतो स्ट्राईक हँडला राकेश पाटील. सात चेंडूचा खेळ संपलाय. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 21 धावा धावफलकावर आहेत. सुरेख क्रिकेट इथे मात्र मैदानात चालू आहे. फलंदाजी सुरेख पाहायला मिळतीये. पुढचा चेंडू ब्लॉक कल्पचा चेंडू आहे. लाजवाब कमबॅक इथे मात्र पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी स्वप्नील याची पाहायला मिळतीये. राकेश मात्र 2 चेंडू निर्धाव खेळतोय. जी सुरुवात करून दिली होती रोहित याने कुठेतरी त्याच्यावर पाणी इथे मात्र आपण बघतोय. 2 चेंडू निर्धाव खेळतोय. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज स्वप्नील. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेकतोय. टाळ्या वाजवायच्यात मित्रांनो या गोलंदाजासाठी. लगातारचे 3 चेंडू निर्धाव फेकतोय.
गोलंदाज स्वप्नील ठाकूर, मी म्हटलं होतं कमबॅक करावा लागेल आणि कमबॅक इथे मात्र करून देतोय आपल्या संघाला. पहिल्या षटकानंतर 21 धावा धापलकर आल्यानंतर इथे मात्र चांगला कमबॅक करतोय. 3 चेंडू धाव फेकतोय आपल्या संघासाठी. तर चिर्लेज संघाने कुठेही जायचं नाहीये. त्यांनी यानंतरची मॅच आपली लगेच होईल, तर त्यांनी येऊन इथे थांबायचं आहे. तर 21 धावा धावफलकावर 3 चेंडूंचा खेळ संपलाय. दुसऱ्या षटकातील सुरेख गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते. आता मात्र चेंडू ओळखलाय, लॉंग ऑफच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, कोणती चुकी करणार नाही आणि इथे मात्र बॅक टू द डगआउट. फलंदाज राकेश पाटील. परंतु राकेश याने काय करून बसलाय. रोहितने चांगली सुरुवात करून दिली होती. तब्बल एका षटकामध्ये 21 धावा टोकल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये 3 चेंडू डॉट केल्यानंतर आपली विकेट मात्र गमावून बसलाय राकेश हा फलंदाज. आणि आता मात्र चांगलं कमबॅक इथे मात्र पाहायला मिळतंय. प्रियदर्शनी बेलापूर संघाचा सामन्यात पुनरागमन करत असताना आपल्या इथे मात्र पाहायला मिळतोय. बेलापूर संघ 10 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावर 21. नवीन आलेला फलंदाज नागाव संघाकडून बघतोय बंटी पाटील. 22 धावा धावफलकावर आपण बघतोय. पुढचा चेंडू स्वप्नील याचा, चांगली गोलंदाजी, ब्लॉकरचा चेंडू आहे. शॉर्ट फाईन लेग मध्ये चेंडू गेलाय, तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण केली जाते. एका धावीने धावसंख्या जाईल 23 धावा धावफलकावर. स्वप्नीलने मात्र काय गोलंदाजी केली आहे. 5 चेंडू फेकलेत, फक्त 2 धावा दिल्यात, एक वाईड आणि एक ही आता आलेली धाव. सुरेख गोलंदाजी, चांगलं कमबॅक इथे मात्र त्याच्या माध्यमातून आपल्या संघासाठी पाहायला मिळालं आहे. आता मात्र स्ट्राईक एंडला येतोय रोहित पाटील, ज्याने 21 धावा खेचल्यात. तो इथे मात्र स्ट्राईक एंडला येतोय. चला स्पीडअप करायचं आहे. स्वप्नील मात्र आता कशा प्रकारे चेंडू फेकणार रोहित साठी, कारण रोहित मात्र चांगली फलंदाजी करतोय. 2 षटकार आणि 2 चौकारांनी मात्र मैदानात उपस्थित आहे. तर तशाच प्रकारची कशी गोलंदाजी करणार इथे मात्र पाहायला मिळेल. तर मी विनंती करतोय स्पीडअप करायचं आहे. पुढचा चेंडू रोहित साठी, ब्लॉकर पद्धतीचा चेंडू होता, खणून काढलाय, जाईल स्क्रीन, ब्लॅक स्क्रीनच्या डोक्या, वन बाउंड सीमा रेखा पार, चेंडू जाईल 4 धावांसाठी. चौकार. तर जय बजरंग हॉटेलचे प्रोप्रायटर आमचे भगवानजी मुकादम यांचे इथं आगमन झालंय. आम्ही स्वागत करतो त्यांचं. तर मात्र स्वप्नीलच्या चेंडूवर मात्र चौकार खेचतोय रोहित पाटील. काय फलंदाजी पाहायला मिळाली मित्रांनो. 24 या धावसंख्येवर खेळतोय फलंदाज रोहित पाटील. सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली आहे. षटक क्रमांक 3 घेऊन येतोय गोलंदाज साहिल दिवेकर. यस, रुपेजी मुकादम यांचं इथे सुद्धा आगमन झालंय. आम्ही स्वागत करतो मान्यवरांची. तर मी विनंती करतो मंगेशजी वाकडीकर यांना सुद्धा, त्यांनी सुद्धा समोरच्या कक्षामध्ये येऊन स्थानापन्न यायचंय.
लॉंग ऑफच्या रिझन मध्ये चेंडू उंच गेलाय, समोरच्या कशामध्ये चेंडू होईल, चेंडू 6 धावांसाठी येतोय, सुरेख फटका पाहायला मिळाला. फलंदाज बंटी पाटील याच्या माध्यमातून येणाऱ्या 6 धावा. उत्कृष्ट पंच अप्पा गोले यांचं इथे मात्र आगमन झालंय, आम्ही त्यांचं स्वागत करतो. पुन्हा एकदा सुरेख फटका लॉंग ऑफच्या रिझन मध्ये चेंडू जातो आहे, तिथे मात्र फलंदाज क्षेत्ररक्षक आहे, तोपर्यंत मात्र एक धाव. इथे मात्र गोलंदाजाकडून चुकी घडतीये, फेकी सुरेख होती परंतु चेंडू हातात इथे मात्र आला नाही आणि एकेरी धावेचं मात्र 2 धावेमध्ये कन्वर्ट केले आणि या 2 धावेनी धावसंख्या जाईल 35 धावा धावफलकावर. एक चांगल्या आव्हानाकडे इथे मात्र वाटचाल करत असताना आपण बघतोय. अर्णव 11 नागाव संघ, खूप दूरवरून आलेला हा संघ आहे या शिरडोनच्या क्रीडा नगरीमध्ये. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा सुरेख फटका, बॅटीचा फ्लो पहा, इथे मात्र सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातील. या 2 धावेनी धावसंख्या 37 धावा धावफलकावर. धावा धावफलकावर. आता मात्र कुठेतरी दिशा बेकडली जाते. गोलंदाज साहिल दिवेकर, पंच आमच्याकडे वळतायत, अवांतर चेंडू फेकतोय. धावसंख्या 38 धावा धावफलकावर आपण इथून मात्र बघतोय. यस अलंकारजी भूपी मैदानाच्या चौकडे फिरत असताना इथे मात्र यस मातोश्री हॉटेलचे प्रोप्रायटर आमचे अरुणजी भूपी यांना विनंती करतो की त्यांनी समर्थन कक्षामध्ये येऊन मॅचचा आनंद घ्यायचा आहे. पुढचा चेंडू साहिल दिवेकर, समोर बंटी पाटील. या चेंडू लॉंग ऑफच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, कोणती चुकी करणार नाहीये आणि इथे मात्र परतावं लागेल, माघारी जावं लागेल. बंटी पाटील या फलंदाजाला आणखी एक हादरा बसतोय. संपेपर्यंत सर्व आयोजकांना विनंती आहे की त्यांनी समर्थन कक्षामध्ये यायचं आहे. सर्व आयोजक आमचे राजन जले जे असतील तर सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी ही मॅच संपायच्या आधी समर्थन कक्षामध्ये यायचं आहे. तर धावसंख्या धावफलकावर पण लागली जातीये. 38 धावा धावफलकावर पण बघतोय. 2 गडी बाद झाल्यानंतर इथे मात्र नागाव संघ समोर नवीन आलेला फलंदाज आपण बघतोय सिद्धू भोईर. सुरेख फटकेबाजी पाहायला मिळाली बंटी याच्या माध्यमातून, परंतु एक मिस टायमिंग स्ट्रोक त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि मात्र विकेट आपली मात्र गमावली आहे. फुलटॉस चेंडू आहे, सरळ येतो तिथे क्षेत्ररक्षक आहे, तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे परंतु एका धावेवरच समाधान मानावं लागेल. धावसंख्या 39 धावा धावफलकावर. नागाव संघ सुरेख फलंदाजी पाहायला मिळते नागाव संघाकडून. आम्ही एवढ्या दूरवरून कशासाठी आलो आहे हे ते मात्र दाखवून देत आहेत फलंदाज नागाव संघाचे. रोहित पाटील आणि आता मात्र दुसरा नवीन आलेला फलंदाज आपण बघतोय सिद्धू भोईर. रोहित पाटील मात्र काय सुरेख फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा झोपून मारण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न असफल ठरतोय. बाईच्या रूपामध्ये आलेली ही एक धाव, हे एका धावेनी धावसंख्या जाईल 40 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 40 धावा. शेवटचा षटक असेल, या षटकामध्ये कितपत धावा गोला करणार नागाव संघ आणि कितीचं टार्गेट इथे मात्र ठेवणार ते म्हणजेच
बेलापूर संघासमोर टीम टीम मीटिंग घ्यायची नाहीये, स्पीडअप करायचं आहे, लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, सामना चालू करायचा आहे. कारण अजून 5 मॅच आपल्याला व्हायच्या आहेत आणि नंतर मात्र बक्षीस वितरण सोहळा असेल. तर भरपूर वेळ नाही आपल्याकडे, तर आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि सामना चालू करायचा आहे. विनंती करतोय मी. 20 मिनिटाचा अवधी असेल आपल्याला 4 षटक फेकण्यासाठी. तर त्याप्रमाणे आपण इथे मात्र क्रिकेट खेळायचं आहे. तर घेऊन चलतो मैदानाकडे जिथे सामना चालू आहे. प्रियदर्शनी बेलापूर आणि अर्णव 11 नागाव संघ. प्रियदर्शनी बेलापूर संघाने नाणेफेक जिंकून इथे मात्र आमंत्रित केलं होतं फलंदाजीसाठी नागाव संघाला आणि त्याचं प्रत्युत्तर इथे मात्र मैदानात आपण बघतोय. 3 षटकं संपली आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 40 धावा. नागाव संघ चांगल्या स्थितीत इथे मात्र पाहायला मिळतोय. एक मोठ्या आव्हानाकडे इथे मात्र वाटचाल करत असताना आपण हा संघ बघतोय. रोहित पाटील हा फलंदाज आपण बघतोय स्ट्राईक एंडला आलाय आणि 2 षटकार आणि 3 चौकारच्या साह्याने मैदानात उपस्थित आहे. अजून एकही एकेरी धाव त्याच्या बॅटमधून आलेली नाहीये. सगळे चौकार आणि षटकारांनी जी रन आलेत ते त्याच्या बॅटमधून आलेत. सुरेख फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा स्लोवर पैजा चेंडू होता, टप्पा पडल्याचा काहीसा बाहेर काढलाय. निश्चितच पंच आमच्याकडे वळतायत आणि हा अवांतर चेंडू घोषित करतायत. हो, अवांतर चेंडू घोषित करतायत. हे अवांतर चेंडूनी धावसंख्या 1 ने वधारते. धावसंख्या जाईल 41 धावा आणि 4थं षटक घेऊन येतोय गोलंदाज सिद्धू कोहली. पुढचा चेंडू लोकल पैजा चेंडू आहे, लेग साइडच्या दिशेने खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे, चुकी करतोय, फंबल होत आहे आणि एकेरी धावेला इथे मात्र 2 धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता आणि तुतुमय मध्ये इथे मात्र आपली विकेट गमावून बसेल. सिद्धू भोईर धावचीच्या रूपामध्ये मात्र बाद होईल. तर सिद्धू भोईर बाद झाल्यानंतर नवीन आलेला फलंदाज आपण बघतोय मैदानात सिद्धार्थ पाटील. धावसंख्या 42 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर आहे. 5 धावांचा खेळ बाकी आहे. यस आमचे मातोश्री हॉटेलचे प्रोप्रायटर अरुणजी भोपी यांचं इथं आगमन झालंय. स्वागत करतो आम्ही. ते येऊन इथे मात्र स्थानापन्न व्हायचं आहे. पुढचा चेंडू रोहित पाटील साठी. खराब चेंडू. खराब चेंडू पाहायला मिळतोय. सिद्धू याच्या माध्यमातून, सिद्धू कोहली याच्या माध्यमातून आणि 9 चेंडू घोषित करतायत पंच आणि 9 चेंडूची 1 धाव आणि 22च्या रूपामध्ये ही 1 धाव म्हणजे 2 धावा टोटल धावसंख्या. 44 धावा धावफलकावर. तर विनंती करतो बघा आमच्या सन्माननीय कुंडलिक वाकडेकर, आपणास देखील विनंती असेल की आपण देखील आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. या आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सरच्या स्वागत असेल. सुरेख फटका पाहायला मिळालाय. चेंडू जाईल सीमारेखा पार, षटकारा साडे. तर ब्रँडेड स्ट्रोक इथे मात्र पाहायला मिळाला. फलंदाज सिद्धार्थ पाटील याच्या माध्यमातून या 6 धावेनी धावसंख्या 50 धावा 50 लागतीय धाव बोर्डावर इथे मात्र नागाव संघाची. पुन्हा एकदा इथे मारण्याचा प्रयत्न होता, 1 धाव पूर्ण केली जातीये. लेग बायच्या रूपामधली 1 धाव. आमचे सन्माननीय पाहुणे संतोषजी तुपे वडगाव वाशिवली ये देखील या ठिकाणी आल्यात. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सरच्या स्वागत असेल. ओव्हर टू अमित.
यस, भरपूर प्रमाणात मान्यवर आपल्याला ते मात्र आज पाहायला मिळतात. आजचा शेवटचा दिवस, रविवार सुट्टीचा दिवस असेल तर त्याचप्रमाणे बरेच आपली कामं बाजूला ठेवून आज या रजनीला इथे मात्र भेट देण्यासाठी भरपूर प्रेक्षक इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक ऑफिसचा चेंडू होता, खणून काढलाय कार्पेटच्या साईने. चेंडू लॉंग ऑन रिझन मध्ये जातोय. तो पण 2 धावा पूर्ण केल्या जातील. सुरेख रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळतीये. आणि या पंच किती धावा आहेत? 2 धावा. या 2 धावेनी धावसंख्या 52 धावा धावफलकावर. तर मी विनंती करतो जयदास घरत यांना की त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. 53 धावा धावफलकावर आपण बघतोय. तर विनंती करतोय बघा आमचे सन्माननीय समीरजी गायकर, आपणास देखील विनंती असेल, तुरमाळे गावचे एक चांगलं व्यक्तिमत्व, आपणास देखील विनंती असेल की आपण या आमच्या समालोचन कक्षामध्ये आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. पुन्हा एकदा चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय आणि एज लागली जाते. डॉट बॉल. त्रेपन्न धावा धावफलकावर लागल्या. तर 54 धाव्यांची गरज असेल ती म्हणजेच प्रियदर्शनी बेलापूर संघाला. 54 धावांचं टार्गेट इथे मात्र ठेवलंय प्रियदर्शनी संघासमोर. तर त्या टार्गेटला इथे मात्र कशा प्रकारे अचीव करणार तो म्हणजेच बेलापूर संघ. या पुढचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मी आमंत्रित करतो आमचे मनोज भोपे यांना. थँक्यू डीजे. निश्चयाचा महामेरू, बहुंत जनांचे आधारू, अखंड स्थितीचे निर्धारू, श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, आद्यक्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके ज्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध पहिला बंड पुकारला, त्या शूरवीरांना देखील माझा करतोय मानाचा मुजरा. आपण पाहतोय आद्यक्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके यांची 142वी पुण्यतिथी निमित्ताने या स्पर्धेचं आपल्याला आयोजन पाहायला मिळतोय. तर जाऊया आपण स्वागत समारंभाकडे. तर मी विनंती करतोय अलंकार भोपी यांना आपल्या शुभ हस्ते सन्माननीय अरुण भोपे यांचा स्वागत करायचंय. मायेची शाळ, प्रेमाचं प्रतीक देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. या ठिकाणी प्रत्येक आलेल्या मान्यवरांचा मातोश्री हॉटेलचे प्रोप्रायटर आपण पाहायला मिळतात, अरुणजी भोपे आपल्याला पाहायला मिळतात. या मान्यवरांचा या ठिकाणी मात्र शुभ सन्मान केला जातोय. मायेची शाळ, प्रेमाचा प्रतीक देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जातोय. तसेच मी विनंती करतो अजून एक शांत स्वभावचे आमचे स्वस्तिकजी जळे साहेबांचं देखील स्वागत करायचं आहे. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा या ठिकाणी मात्र स्वागत करायचं आहे. आपली भारतीय संस्कृती या ठिकाणी मात्र जोपासत असताना अतिथी देवो भव ही आपण भारतीय संस्कृती या ठिकाणी मात्र जोपासली जाते. तसेच मी विनंती करतोय तर मी जयदास गरज साहेबांचं देखील या ठिकाणी स्वागत करायचंय. विनंती करतोय अमर कर्णेकर चिंचवड गावचे एक चांगलं डॅशिंग व्यक्तिमत्व त्या ठिकाणी मात्र पाहतोय. अमर कर्णेकर यांच्या शोभा असते त्या ठिकाणी मायेची शाळ, प्रेमाचं प्रतीक देऊन त्या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जातोय. प्रत्येक मान्यवर आज आपल्याला या स्टेजवरती पाहायला मिळते, या व्यासपीठावरती आपण बघू शकाल. चला बॅट्समॅन पाठवायचे आहेत. बेलापूर संघ आपले 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत बघा, कारण की आज मात्र वेळेला महत्व द्या. आज आपल्याला मेगा फायनलचा दिवस रात्र देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. कोणता संघ कशा प्रकारे कामगिरी करणार हे देखील आपल्याला बघणं गरजेचं आहे, कारण की आजची रात्र कोणता संघ या ठिकाणी मात्र आपला ठसा उमटवणार त्या ट्रॉफीवरती. युवा क्रांतीवीर चषक DK ट्रॉफी 2025 पर्व. तर मी विनंती करतोय समीरजी गायकर साहेबांचं देखील या ठिकाणी मात्र स्वागत करायचं आहे. मी विनंती करतोय रोशन गरज आपल्या शुभ असते त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करायचंय. तसेच आमचे सुनीलजी बडेकर यांचं देखील स्वागत करायचंय.
तसेच आमचे संतोषजी तुपे वडगाव वाशिवलीचे एक चांगलं व्यक्तिमत्व, या सर्व मान्यवरांचं देखील आपण स्वागत करायचं आहे, कारण की अतिथी देवो भव ही आपण संस्कृती जोपासत असतो आणि हा वेल या स्पर्धेसाठी दिला जातोय। डीके ट्रॉफी पाहतोय आपण 2025 चा हा पर्व, आदरणीय मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। मग आमचे एका बाजूला आपण बघू शकाल प्रमोदजी कर्णेकर असतील, त्याच्यानंतर अनंत भोपी साहेब असतील, त्याच्यानंतर भगवान मुकादम साहेब असतील आणि हे सर्व मान्यवर या ठिकाणी आपले एकटले गेल्यात आणि असलेला प्रेम या आयोजकांवरती मात्र दाखवत असताना बघा साहेबांचा या ठिकाणी मात्र शुभ सन्मान केला जातोय। अलंकारजी भोपी यांच्या शुभ हस्ते साहेबांचा शुभ सत्कार केला जातोय। तसेच मी विनंती करतोय, रोषणाने देखील विनंती करतो, आपण देखील साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे। तसेच आमचे एकनाथजी मुकादम आपण देखील विनंती करतोय की आपण देखील साहेबांचा शुभ सत्कार करायचा आहे। आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा या ठिकाणी मात्र शुभ सन्मान केला जातोय। आपण बघतो व्यासपीठावरती एक ग्रामीण टेनिसचा जर उंच जर कोणी घेऊन गेला असेल, ह्याच मैदानावरती तारे सितारे आपण पाहिले। मग जो कृष्णा सातपुते असू दे, विश्वजित मोठे असू दे, उस्मान पटेल असू दे, प्रत्येक खेळाडू या मैदानावरती पाहायला आणि तो मात्र पूर्ण श्रेय जातो ना ते निश्चित आमच्या मंगेश वाकडेकर यांच्याकडे। तसेच कुंडलिक वाकडेकर साहेबांचं देखील या ठिकाणी स्वागत करायचं आहे। एक निश्चित शांत यस पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले। येणारे 24 चेंडू करायच्या धावा 56, ह्या 56 धावांचा पाठला करत असताना स्ट्राइक एंडला साहिल पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला फलंदाज असतील सिद्धू कोहली। तर निश्चितच ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय, करायच्या 54 धावा, या 54 धावा माफ करा 54 धावांचा या ठिकाणी मात्र टार्गेट दिला गेलाय। यावेळेस मात्र सुरेख चेंडू फेकला गेलाय, याच्यानंतर मात्र क्षेत्ररक्षक उचलना थोडासा फंबलिंग आपल्याला पाहायला मिळालं। जिथे एक धाव होती तिथे मात्र 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात, कुठेतरी खराब क्षेत्ररक्षक मी तर म्हणेन। तर जगन्नाथ हातमोडे साहेबांना देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे, आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सरस असं स्वागत असेल। तसेच मी विनंती करतो एकनाथजी मुकदम आपल्या शुभ हस्ते रुपेश साहेबांचा या ठिकाणी मात्र शुभ सन्मान करायचा आहे। आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा या ठिकाणी मात्र शुभ सत्कार केला जातोय। असलेला प्रेम या ठिकाणी मात्र दाखवत असताना प्रत्येक जण आयोजक आपण बघा किती आज स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतोय, कारण की एक असं यशस्वी असं आयोजन त्यांच्या माध्यमातून आपण बघू शकाल। यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन खेळायचा होता, गोलंदाज आपण बघू शकतो रोहित पाटील आपण पाहतोय। एका बाजूला आपण बघितलं तलोजा मजकूर एरिया मधला नागाव संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण नवी मुंबई मधला संघ एक समोर बघू शकतो, तो प्रियदर्शनी बेलापूर संघ। ही लढत आपल्याला पाहायला मिळते, कोणता संघ जिंकणार। एका बाजूला रायगड तर दुसऱ्या बाजूला ठाणे, ही लढत आपण बघू शकाल। यावेळेस मात्र उडवलाय, येतोय सरळ चेंडू, जातोय वन बाहून सीमा रेषा पार चौकार। मंगेश दादा देखील आज किती त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य पाहायला मिळतोय, कारण की काल जो संघ पॅक केला होता श्रीराम शिरोडन संघ, नमो चषकामध्ये चांगला खेळ पाहायला मिळाला आणि तोच कॉन्फिडन्स आता श्रीराम टीमला असेल। पण त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया। हार्ड लक श्रीराम शिरोडन टीम, पण पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला देखील शुभेच्छा। यावेळेस मात्र पॅडल स्वीप सक्सेसफुल ठरतोय, ब्रँडेड फटका, पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा रेषा पार षटकार। यावेळेस मात्र डीजे मास्टर आपण बघितलं पहिल्या चेंडूवरती चौकार, तदनंतर मात्र षटकार ठोकतोय सिद्धू कोहली। असं वाटलं की काय पहिल्यांदाच सेट होऊन आलाय आणि त्या प्रकारचे फटकेबाजी आता मैदानामध्ये पाहायला मिळतात, कारण की एक संघाचा विचार केला तलोजा
एरिया मधला हा आपण नागाव संघ पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला प्रियदर्शिनी बेलापूर संघ म्हणजे रायगड आणि ठाणे ही लढत आपण पाहतोय. कारण की ठाणे एरियातील हा आपण बेलापूर संघ, नवी मुंबई आपण तिकडे बघू शकाल आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पनवेल आणि तळोजा मजकूर एरिया मधला हा नागाव संघ आपण पाहतोय. ही लढत एका बाजूला आपण बघू शकाल, पाटला करायचंय 54 धावांचा. अशा वेळेस मात्र पहिल्या षटकामध्ये धावा जास्तीत जास्त येणं खूप गरजेचं आहे आणि अशा वेळेस फलंदाजांकडे असलेले लायसन आणि त्या लायसन्सचा मात्र चांगला पुरेपूर वापर करतात. या चेंडूंचा जर विचार केला ना, अद्यापपर्यंत या षटकामध्ये 4 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 4 चेंडूमध्ये तब्बल जर धावा बघितल्या ना आपण 12 धावा आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील बघा. पॅव्हिलियन एंड कडनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. आजची शेवटची रात्र आपण पाहतोय, मेगा फायनलची रात्र. या रात्रीमध्ये कोणता संघ वर्चस्व गाजवणार या ट्रॉफी वरती आणि कोणता असा खेळाडू असेल त्याच्या नावावरती ही बाईक आपल्याला पाहायला मिळेल. येणारी वेळ, येणारी काळ मात्र सांगून जाणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका, चेंडू हवेत आहे, 2 चत्रचक चेंडू मागे धावणार, त्या ठिकाणी मात्र फील्ड केला जाणार, उचलणार. तत्पूर्वी मात्र संधी होती 2 धावा मात्र कंप्लीट करण्याची. कारण की बेलापूर संघाला देखील माहिती आहे 2-2 धावा हे पूर्णपणे मॅच मध्ये येऊ शकतो आणि त्याच प्रकारची फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते की सिद्धू कोहलीच्या बॅट मधनं. अतिशय चांगली फलंदाजी या मैदानावरती खेळत असताना या मैदानाचा विचार केला ना, चौफेर फटकेबाजी या मैदानावरती तुम्ही करू शकता. यावेळेस मात्र समोर आलाय चेंडू, पुन्हा एकदा स्लॉट मध्ये दिला होता आणि समोरच्या प्लॉट मध्ये पाठवलाय. येतो ब्रँडेड फटका, ठोक डीजे. थँक्यू डीजे मास्टर. बघा, करायच्या होत्या 24 चेंडू 54चा पाठला करायचा होता. अशा वेळेस मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला. जणू काय वादळ घोंगारतो की काय सिद्धू कोहली नामक या खेळाडूचा. या षटकांमध्ये विचार जर केला तब्बल 20 धावा. 20 धावा कुठल्यात म्हणजे येणारे शेवटचे 18 चेंडू आणि आता धावा करायच्या त्या आपल्याला 34 धावा तुम्हाला करायच्या आहेत. 18 चेंडू 34 धावा, टार्गेट सोपं आहे पण गोलंदाजी चांगली करावी लागणार आहे समोरच्या नागाव टीमला. कारण की समोर असणारा संघ प्रियदर्शनी बेलापूर संघ ही यांची फलंदाजी ही मजबूत आहे आणि अशा वेळेला तुम्हाला चांगली गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. सामना बॅलन्स आहे. इथून जर एका दुसरी जर विकेट आली ना तर मॅच मध्ये कमबॅक करू शकतो तो नागाव संघ. कमबॅक करेल का? कमबॅक करावा लागणार आहे जर चॅम्पियन ट्रॉफी मध्ये जर तुम्हाला तुमचं वर्चस्व गाजवायचं असेल तर. इथून जर तुम्ही नाव कमवलं ना तर खऱ्या अर्थाने तुम्ही चॅम्पियन म्हणून तुम्हाला घोषित केला जाईल. पण या क्रांतीवीर चषकावर तुम्ही ठसा उमटवणार का? करायच्यात येणारे शेवटचे 18 चेंडू आणि 34 धावांची गरज. गोलंदाज सज्ज सूरज पाहतोय आपण. यावेळेस मात्र अक्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न होता, कार्पेटच्या साईनं चेंडू ट्रॅव्हल होणार पण या वेळेस मात्र खराब आणि खराब क्षेत्ररक्षण. 7 लाभत नाहीये. येतोय अजून एक चौकार. मात्र बघा सुदर्शन दादा, ह्या छोट्या छोट्या ज्या चुका आहेत ना त्या तुम्हाला आता मात्र सुधाराव्या लागणार आहेत. यावेळेस मात्र बघा थोडासा ऑब्स्टिकच्या थोडा बाहेर आलाय चेंडू कारण की फुटवर्कचा वापर नव्हता त्या ठिकाणी आणि येतोय अजून एक निधाव चेंडू. अशी गोलंदाजी करावी लागणार आहे जर या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर. आपला वर्चस्व गाजवणार का या मॅच मध्ये तो नागाव संघ आपण पाहतोय. यावेळेस मात्र स्लोअर बुलटॉस चेंडू होता, त्या रिझमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फॉर्मलिंग आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाज जीव तोडून गोलंदाजी करतोय पण क्षेत्ररक्षण मात्र त्याला साथ देत नाहीये. तुम्हाला तिन्ही बाजू भक्कम ठेवणं खूप गरजेचं आहे. मग फिल्डिंग असो, गोलंदाजी असो या फलंदाजी असो, जर तुम्ही तिन्ही बाजू जर तुमच्या भक्कम असेल ना तर तुम्ही मॅच मध्ये कमबॅक करू शकता. पण झालेली चूक वारंवार तुमच्याकडनं मिसफील्ड होते. या मिसफील्डच्या सहाय्याने तुम्हाला धावा मोजाव्या लागतात पण त्या धावा मात्र बोनसच्या स्वरूपामध्ये मिळल्या जातात त्या बेलापूर संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, धोका सांभाळू शकतो पण यावेळेस मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने धावफलकाचा विचार केला ना धावफलकावरती धावा आपण बघू शकाल तब्बल
27 धावा आपण पाहतोय. अजूनही उर्वरित चेंडू मध्ये धावा करायच्यात. 27 धावा, सामना बॅलन्स आहे. इथून एकात दुसरी विकेट, जर विकेट मिळाली सिद्धू कोहली नामक या खेळाडूची तर चांगला खेळ मित्र म्हणेल होईल तो नागाव संघाचा. ही विकेट मिळेल का की सिद्धू वन हँडेड बॅटिंग करेल, हा किल्ला लढवणार का हा फलंदाज, याच्यावर देखील प्रश्नचिन्ह आहे. 18 नंबरची आपण जर्सी पाहतोय ती सिद्धू कोहली याची. 18 नंबर म्हटलं तर निश्चितच ब्रँड ऑफ क्रिकेट आपण जर बघितला अक्षरशः 27 धावा धावफलकावरती आहेत सिद्धू कोहली. यावेळेस मात्र रिव्हर्स अटॅम्प्ट करायचा होता. जर सरळ बॅटने जर धावा येत असतील तर तुम्हाला आडव्या फटक्यांची काय गरज आहे. हे निश्चितच लेग बाईच्या स्वरूपामध्ये आले. अजून एक सिंगलच्या साहाय्याने 28 धावा आपण आता धाव फलकावरती पाहतोय. 28 धावा, पार्टनरशिप बिल्ड होते. चांगली मी तर म्हणेल, कारण की लिमिटेड ओव्हर मध्ये तुम्हाला छोट्या छोट्या पार्टनरशिप बिल्ड करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि अशा वेळी त्याच प्रकारची फटके पार्टनरशिप या ठिकाणी मात्र पाहायला मिळते. मग एका बाजूने सिद्धू कोहली हा आक्रमक फलंदाजी करतोय तर संयमी खेळी करतोय तो साहिल आपण पाहतोय. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू होता, फायदा उचलायचा होता, पण त्या ठिकाणी आली अजून एक सिंगलच्या सहाय्यानं 29 धावा आता आपण मात्र धावफलकावरती पाहतोय. देऊया पुन्हा संधी लाडक्या डीजे मास्टर. मीटिंग कमी करा प्लीज, विनंती करतोय, कारण की तुम्हाला 20 मिनिट इनिंग साठी दिली जातील. प्रत्येक इनिंग साठी 20 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमचे इनिंग कंप्लीट करायचे आहे. अशा वेळेस मात्र 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. दुसरा षटक हाताळला होता सूरज नामक या गोलंदाजाने. त्या षटकामध्ये अवघ्या कमबॅकिंग षटक आपल्याला पाहायला मिळाला. 9 धावा त्या षटकामध्ये आपल्याला दिल्या. आणि संघ टोटल जर बघितला प्रियदर्शनी बेलापूर संघ जाऊन पोहोचतोय 29च्या घरामध्ये. अजून येणारे 12 चेंडू आणि आता गरज आहे बघा 25 धावेंची, म्हणजे 12.5 ची सरासरी. मात्र हे इक्वेशन मात्र कंटिन्यू ठेवेल का तो प्रियदर्शनी बेलापूर संघ. तर दुसऱ्या बाजूला आपण संघ बघू शकतो नागाव संघ की वर्चस्व गाजवणार, कमबॅक करेल का. इथून जर या 2 विकेट आल्या ना तर सोने पे सुहागा होईल तो नागाव संघाचा. मात्र ही गोड क्षण मात्र नागाव संघाला मिळेल का. येणारी वेळ येणारी काळ मात्र सांगून जाणार आहे. नौको गोलंदाज बघा सिद्धू भुईर आपण पाहतोय, तर स्ट्राईक एंडला साहिल आपण पाहतोय. सिद्धू टू साहिल ही लढत आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. 12चा समीकरण आहे. 12 चेंडू मध्ये 25 धावा तुम्हाला करायच्या. 12-25 हा समीकरण आपण पाहतोय. स्पीडअप करायचंय प्लीज, विनंती करतोय. गोलंदाज सज्ज होतील. यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न सुदर्शन दादा ज्या वेळेस फलंदाजाकडून जर चेंडू दूरवर ठेवलेत ना त्या वेळेस निर्धाव चेंडू आले आहेत. आणि हे ओळखायला हवं तुम्ही लगेच त्या ठिकाणी मात्र तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला हवं की कोणता फलंदाज कशा प्रकारचे फलंदाजी करतो. थोडा चेंडू दूरवर ठेवला आणि चेंडू सरळ निधाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. त्याच प्रकारचा चेंडू होता, पण लाईन लेन थोडीशी चुकीची पाहायला मिळाली. येतोय अजून एक निधाव चेंडू. 11 चेंडू 24 ची गरज. 11 चेंडू 24 ची गरज. सामना बॅलन्स आहे. हा जर षटक जर चांगला हाताळला ना गोलंदाज सिद्धू भोईरनं तर पूर्णपणे दडपण येऊ शकतो तो बेलापूर संघाच्या डोक्यावरती. पण मात्र कमबॅक करेल का. कमबॅकिंग षटक हा असणार का सिद्धूचं. यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका साजवायचा होता. जर आपण बघितलं या फलंदाज वारंवार अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. कहीं पे निगाह कहीं पे निशाणा, मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू होत नाहीये. वारंवार चेंडू निर्धाव जातात. या ठिकाणी मात्र सिंगल आली गेली आहे. कारण की आता साईला ओळखायला हवं समोरचा खेळाडू आहे ना सिद्धू कोहली याची फलंदाजी चांगली आहे. अशा वेळेस त्याला स्ट्राईक देणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याला स्ट्राईक आली आहे कारण की काही चेंडू मध्ये जर बघितलं सिद्धूला
तर मी विनंती करतोय आमचे सन्माननीय आत्मारामजी घरत चिंचवण गावचे एक चांगले व्यक्तिमत्व, त्यांना देखील विनंती असेल आपल्या व्यासपीठावरती सरस असा स्वागत असेल, कारण की मॅच आता रंगतदार पाहायला मिळते. येणारे उर्वरित चेंडू मागे धावा करायच्या 23 धावांचं संरक्षण करेल का, कारण की गोलंदाजी आता चांगली पाहायला मिळते. एका बाजूला सिद्धू भोईर आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला सिद्धू कोहली. सिद्धू ही लढत आपल्याला पाहायला मिळते, मात्र कोणता सिद्धू कशा प्रकारे खेळ करणार. यावेळेस मात्र चेंडू उडवला काऊ कॉर्नर रिझम मध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू जातोय वन बाउंड सीमारेषा पार, चौकार. बघा धावफलकाचा विचार केला, धावफलकावरती धावा आपण पाहतोय 35 धावा, अजून एकही गडी बाद झाला नाही. तुम्हाला आता विकेट्स घेणं खूप गरजेचं पडलंय. तो नागाव संघ, जर तुमच्या गोलंदाजीमध्ये जर विकेट्स आले ना तर तुम्ही या मॅच मध्ये कमबॅक करू शका. कारण की ही मीटिंग तुम्हाला का करावी लागते, कारण की समोर सिद्धू कोहली नामक हा फलंदाज चांगले फटकेबाजी करतो. ज्या प्रकारे चेंडू येतो ना त्याच प्रकारचे शॉर्ट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळतं त्या बॅट मधनं, म्हणून तर तो अजूनपर्यंत सक्सेसफुल ठरतोय. या इनिंग मध्ये चांगली खेळी करतोय, अद्यापपर्यंत आपल्या संघाला जवळपास नेतोय. 9 चेंडू 19 समीकरण, 9 चेंडू 19 धावा करायच्यात. यावेळेस बिग हिट केला जातोय, क्षेत्ररक्षक तैनात, चुकीला माफी नाही, सोडलेला झेल आणि थोडासा वंचित राहतोय की काय. वारंवार चुका केल्या जातात. नागाव संघ हे झेल सोडलाय की पूर्णपणे मॅच सोडली गेली आहे, कारण की मोठी विकेट होती. अशा वेळेला हा झेल टिपायला पाहिजे होता. सोडलेला झेल कितपर्यंत मागा ठरेल, कारण की येणारे 8 चेंडू आता 17चं इक्वेशन आहे. कारण की समोरच्या टीमचा विचार केला ना प्रियदर्शनी बेलापूर संघ आता वर्चस्व गाजवणार, कारण की जर आपण जीवदान भेटलाय ना तर सिद्धू कोहली नामक या फलंदाजाला जीवदान भेटलाय. वाघाला तुम्ही जीवदान दिलाय, कारण की सोप्पा झेल त्या ठिकाणी सोडला जातोय. म्हणून तर क्रिकेटमध्ये म्हटलं जातो ना, जोपर्यंत कॅच टिपत नाही तोपर्यंत कोणताही झेल हा सोप्पा असतो. हे आपण बोलणं चुकीचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका सजवला जातोय. लॉंग ऑफ प्रिझम मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, उचलणार फेकणार. तत्पूर्वी मात्र संधी होती एक धाव कंप्लीट करण्याची. आता पूर्णपणे कॉन्फिडन्स असणार आहे तो सिद्धू कोहली नामक या खेळाडूचा. 7 चेंडू 16 धावांची गरज, 7 चेंडू 16 धावा करायच्यात. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. 7 मध्ये 16 होतील का, कोणता संघ कशा प्रकारे खेळ करणार, अजून देखील मॅच बॅलन्स आहे. चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. गोलंदाज आपण पाहतोय सिद्धू भोईर चांगली गोलंदाजी करतोय, पण क्षेत्ररक्षणामध्ये झालेली चूक, ही चूक मात्र कितपर्यंत मागात पडणार ही येणारी वेळ मात्र सांगून जाणार आहे. कारण की तो झेल हा खूप इम्पॉर्टंट होता, या मॅच मधला टर्निंग पॉइंट ठरू शकतो. मात्र हा टर्निंग पॉइंट कितपर्यंत साध्य होणार बघणं गरजेचं आहे. गोलंदाज सज्ज. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, स्वीट साऊंड त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळाला, पण येते यावेळेस मात्र खराब वारंवार, कारण की माहिती आहे सिद्धू कोहली याला देखील स्ट्राईक जोपर्यंत माझ्याकडे आहे तोपर्यंत मी या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. षटक संपलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला, धावफलकावरती आपण धावा बघू शकाल तब्बल 39 धावा. जाऊया आपण लाडक्या डीजे मास्टर कडे. सहा चेंडू आणि गरज असणारे बघा 15चं इक्वेशन. शेखर पाटील पहिली रात्र जर आपण बघितली ना त्याच्यामध्ये देखील गरज होती 6 आणि 15 धावा करायच्या होत्या. पण आता मात्र कोणता संघ कशा प्रकारे खेळ करणार. एका बाजूला आपण बघितलं
नागाव संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बेलापूर संघ. ही लढत आपल्याला पाहायला मिळते. एक MIDC एरिया मधला हा आपण संघ पाहू शकतो, तर दुसऱ्या बाजूला आपण कॉर्पोरेट लेवल कडे जिथे आपण पूर्ण ऑफिस आपण पाहतोय त्या एरिया मधला हा बेलापूर संघ आपण पाहतोय. कोणता संघ कशा प्रकारे खेळ करणार, शेवटचे 6 चेंडू आणि करायच्या तुम्हाला 15 धावा. या 15 धावांचा संरक्षण करण्यासाठी गोलंदाज वापरला जातोय. वैयक्तिक पहिलं, सांघिक चौथं षटक आणि निर्णायक षटक म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतोय गोलंदाज राकेश पाटील आपण पाहतोय. नौके फलंदाज आपण पाहाल विनायक पाहतोय आपण. यावेळेस मात्र बॅटची इनरेज घेतली जाते. क्षेत्ररक्षण उचलणार फेकणं, तत्पूर्वी मात्र संधी होती एक धाव कंप्लीट करण्याची. एका धावेचा जर विचार केला ना, आता मात्र धावफलकावरती धावा आपण बघू शकाल तब्बल 40 धावा. मॅच बॅलन्स. राकेशाला चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. इथून जर चांगली फटकेबाजी झाली सिद्धू आणि विनायकच्या माध्यमातून, तर या सहजरित्या 14 धावा कंप्लीट करू शकतो. येणारे शेवटचे 5 चेंडू आणि 14 धाव्यांची मात्र गरज असणार आहे. या 14 धाव्यांचं संरक्षण करणार का राकेश नामक गोलंदाज? पुन्हा एकदा सज्ज करण्याला एंड करणार. यावेळेस उडवलाय, जातोय चेंडू, दस्तक पे मस्तक, सोडलेला जेल, ठरलेला मागा. डीजे मास्टरला संधी. काय फटकेबाजी पाहायला मिळाली. आल्या आल्या षटकार लगवला जातोय. या ठिकाणी षटकारच्या सहाय्याने विचार केला धावफलकावरती धावा लगवल्या जातात. आता तब्बल 46 धावा आता करायच्या. 4 चेंडू 8चं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू 8 धावा म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 2-2 धावा तुम्हाला करायच्या. पण या ठिकाणी मात्र बघा, विनायकच्या बॅट मधनं आल्या मात्र षटकार लगवला जातोय. जसं काही डगआउट्स मधनं सेट होऊन आलाय की काय, कारण की त्याला देखील माहिती आहे, कारण की जर षटकार लगावला ना तर आपण मॅचचा थोडासा जवळ जाऊ शकतो. आणि त्याच प्रकारचा फटका पाहायला मिळाला तो विनायकच्या बॅट मधनं. कारण की सिद्धू कोहली मात्र चांगली फटकेबाजी केली, कारण की त्याने पूर्णपणे मॅच आपल्याकडे झोकवण्याचा प्रयत्न केलाय. पण संधी अजून देखील आहे. सामना शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत आपण क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं हे चुकीचे ठरत आहे. जर तरला महत्व नाहीये, पण जर तर शिवाय क्रिकेट देखील नाहीये. येणारे शेवटचे 4 चेंडू 8 धाव्यांची गरज. 4-8चं समीकरण आपण पाहतोय. 4 चेंडू 8 धावा. यावेळेस उडवलाय चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत का? 3 तिगाडा आणि काम बिगाडा. सेफ लँडिंग त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळाली, कारण ते प्रत्येक चेंडू मागे 2ची सरासरी आपल्याला गाठायची आहे. 2 धावा आल्यात. 2 धाव्यांच्या मदतीनं आता गरज येऊन टेकले. येणारे शेवटचे 3 चेंडू आणि 6ची गरज. अर्धा डझन रनची गरज आहे, पण ती गरज पूर्ण होईल का? हे 3 चेंडू खूप इम्पॉर्टंट असतील ती नागाव संघाला. जर 2 चेंडू निदाव आले ना तो पूर्णपणे बॅकफुट वरती जाऊ शकतो तो बेलापूर संघ. एका बाजूला बेलापूर तर दुसऱ्या बाजूला नागाव संघ. ही लढत आपण पाहतोय. कोणता संघ जिंकणार आणि या स्पर्धेमध्ये आपला पूर्णपणे अस्तित्व टिकवणार, कोणता संघ जिंकेल? तीन चेंडू 6 धाव्यांची गरज. एक मोठा फटका मॅच विजय संपादन करू शकतो तो बेलापूर संघ. गोलंदाज सज्ज राकेश. यावेळेस मात्र गोलंदाजी चांगली. लाईन यावेळेस चुकीची होती. वेग होता पण वेगाच्या सोबत लाईन थोडीशी खराब होती. हेरलं बघितलं येतोय स्वेर चेंडू. आलेली 1 धाव गरज आहे. शेवटचे 3 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. 3 चेंडू 5 धावा संरक्षण करेल का? कारण की निर्णायक षटक आहे. शेवटचे 3 चेंडू आता मात्र इम्पॉर्टंट आहेत ते नागाव संघाकडून. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. कार्पेटच्या सरळ चेंडू जातोय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी उचलणार फेकणार. त्यावेळेस तू मैं कॉलिंग चांगली होणं खूप गरजेचं होतं, पण बॅक टू पवेलियन विनायक नामक फलंदाज होतोय बाद.
शेखर पाटील बघा येणारे शेवटचे 2 चेंडू आणि धावा करायच्या 4, कारण की आता कुठेतरी धमचाक पाहायला मिळते. कारण की जर इक्वेशन बघितलं ना 6 मध्ये 15, 5 मध्ये 14, 8 मध्ये 4 मध्ये 8, 3 मध्ये 5 आणि 2 मध्ये 4. दोन चेंडू 4 धाव्यांची गरज. नौके फलंदाज मैदानामध्ये दाखल होतील बघा. स्वप्नील ठाकूर आपण पाहतोय, स्वप्न साकार करणार का? कारण की आता स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय सिद्धू कोहली. हा चेंडू निर्णायक असणार आहे. या चेंडूवरती जर डॉट्स आला ना तर कमबॅक पाहायला मिळेल. कमबॅक करेल का? अद्यापर्यंत विचार केला ना शेवटचे 2 चेंडू चांगले फेकल्यात या गोलंदाजांना, पण अजून जर 2 चेंडू चांगले फेकले पूर्णपणे कमबॅक करू शकतो. यावेळेस मात्र बघा चेंडू ब्लॉकवर फेकला जातो. क्षेत्ररक्षक हा त्या ठिकाणी उचलणार, फेकणार. कॉलिंग 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 खराब आहे. मोठी विकेट, ज्या विकेटची गरज होती ती विकेट या ठिकाणी मिळाली जाते. तर विनंती करतो चिरले संघाच्या संगणकाला विनंती करतोय की आपण या ठिकाणी यायचंय. तसेच त्यानंतर व्यासपीठावर ज्यांचं नुकतंच आगमन झालंय ते चंद्रकांतजी ठोंबरे साहेबांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं युवा क्रांतीवीर DK ग्रुप ट्रॉफी तुम्ही पाहत आहे, त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. कारण की बघा आता शेवटचा 1 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज आहे. तर बघा गिरीश माडेक आपणास विनंती करतोय, जी डाव्या हाताला जी टाकी आहे ना ती टाकी उलटली आहे तर तो पाणी बंद करायचंय. विनंती करतोय बघा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे दादा. करायच्यात 1 चेंडू 3 धाव्यांची गरज आहे. 3-1-1-3 जिंकणार कोण? बेलापूर नागाव, नागाव बेलापूर. येणारा शेवटचा एकुलता 1 चेंडू. असं वाटलं होतं सहजरित्या सामना जिंकतोय की काय, कारण की हा ऐतिहासिक मैदान आहे, इथं तुम्हाला झुंज द्यावी लागणार आहे. मी म्हटलं होतं जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत कोणता संघ जिंकेल ही भविष्यवाणी करणं खूप कठीण आहे. आणि त्याच प्रकारचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. आज कित्येक सामने या मैदानामध्ये आपण पाहिले. आजची 4थी रात्र आहे. या 4थी रात्रमध्ये जवळजवळ आपण 5 ते 6 सामने असे पाहिलेत ते शेवटच्या चेंडू पर्यंत गेल्यात. आणि आता गरज आहे 1 चेंडू 3 धावा. नौके फलंदाज मैदानामध्ये दाखल होतील बघा. आतिश पाटील आपण पाहतोय विजय संपादन करेल का? 1 चेंडू 3 धाव्यांची गरज आहे. 1-3चा समीकरण कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. चेसिंग होणार का? 1 चेंडू 3 धावा. नागाव की बेलापूर, बेलापूर की नागाव हा समीकरण आहे. इथे मात्र बघा दडपण आणि दडपण पाहायला मिळतोय. दोन्ही बाजूला प्रेशर आहे, मात्र प्रेशर कोण हँडल करणार? जो प्रेशर हँडल करणार ना तो मॅच मध्ये जिंकणार. कोण जिंकणार कोण हारणार? शेवटचा एकुलता 1 चेंडू आणि 3 धावींची गरज आहे. 1 चेंडू 3 धावा. 1 चेंडू 3 धावा. राकेश पाटील फुलटॉस चेंडू होता. या चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय, उचलतोय. बघा 3 धावा कंप्लीट होणार का? फेकी चांगली पाहिजे. फेकी जर चांगली झाली तर जिंकू शकतो सामना. या ठिकाणी सामना जिंकला जातोय. निश्चितच पंचांचा इशारा येणार. यस फलंदाज होतोय बाद. झालेली चूक किती मागात पडली, कारण की इम्पॉर्टंट होतं ते सिद्धू कोहलीची विकेट. त्या ठिकाणी त्याची विकेट गेली होती. शेवटच्या क्षणाला असं वाटलं होतं फुलटॉस चेंडू सरळ चेंडू जातो की काय सीमारेषा पार, पण 3 धाव्यांच्या मध्ये 1 धावेने मात्र पराभूत होतोय तो प्रियदर्शनी बेलापूर संघ. व्हॉट अ ग्रेट मॅच आपल्याला पाहायला मिळाली. काय मॅच होती बघा. 1 चेंडू मध्ये धावा करायच्या होत्या, 3 धावा. तर जाऊया आपण त्या ठिकाणी स्वागत समारंभाकडे, शेखर पटेल यांच्याकडे. व्यासपीठावर सन्मान करूया बघा आमचे चिंचवण गावचे अगदी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ म्हणून आपण ज्यांची ओळख आपण पाहत आहे ते आत्मारामजी घरत मामा यांचा आपण करूया शुभ सन्मान. एक